नमस्कार. गौरी पूजा शिस्त चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मुळा उपलब्ध असतो ना बाजारात. तर आज आपण हिवाळ्यामध्ये पौष्टिक अशी रुचकर अशी चविष्ट मुळ्याचा ठेचा ही भाजी करणार आहोत. तर त्यासाठी मी 4 ते 5 मुळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. मोठे मोठे मुळे आहे, जे देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून टाकला आहे आणि त्याची वरची साल काढून घेतली आणि बारीक किसणीने किसून घेतली. आता ही बघा अशा पद्धतीने किसून घेतले. आणि जो आपण मुळा किसलेला होता ना, त्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं ना, ते पाणी ना असं हाताने पिळून काढून घ्यायचं आहे. आता इकडे कढई तापवण्यासाठी ठेवली, त्यामध्ये टाकले तेल. तेल छान तापले की त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी. छान टाकायची मोहरी, छान तडतड द्यायची आहे. 1 चमचा जिरे टाकायचे आणि भरपूर असा ताजा ताजा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि आपण जो मुळा किसून घेतला होता ना स्वच्छ, तो यामध्ये टाकून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे छान असा फोडणीसोबत. आणि त्यावेळेस आपण त्यामध्ये टाकायची 1 चमचा हळद. हळदही चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे. हळद देखील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. चांगला परतू घ्यायचा आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे, गॅस अजिबात वाढवायचा नाही. कारण की ना आपण यामधलं पाणी पिळून घेतलेलं होतं ना मुळा किसल्यानंतर, तर ते पाणी खूप कमी असतं. कमी गॅसवर शिजवावा लागतो हा. अजिबात जास्त गॅस करायचा नाही, मोठा गॅस करायचा नाही. कमी गॅसवरच मुळा असा परतून घ्यायचा आहे छानपैकी असा. आता अशा पद्धतीने आपला पूर्ण मुळा परतून घेऊया छानपैकी. तर आपला मुळा जवळजवळ परतून झालेला आहे ना. तर आता हा मुळा आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनटासाठी कमी गॅसवर वाफवून घ्यायचा आहे. आणि मुळा वाफवतोय ना त्यावेळेस आपण इकडे मसाला काढून घेऊया. मसाला काढण्यासाठी भरपूर असे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि थोडेसे असं भाजलेले शेंगदाणे घ्यायचे, त्याचं भरड वाटण करून घ्यायचं आहे. आता आपला मुळा देखील इकडे शिजलेला आहे ना छान, बघू शकता. अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे थोडंसं. तर मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला चांगला मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ तुमच्या चवीनुसार टाकायचं आहे, कमी जास्त लक्षात. येथे मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे भरपूर असं. आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या मुळ्याच्या ठेच्याचे आपण पराठे देखील करू शकतो. खूप छान असे पराठे होतात. आणि जोपर्यंत त्यातलं पूर्ण पाणी, मीठ टाकल्यानंतर पाणी सुटतं ना, परत पूर्ण पाणी आटून द्यायचे, म्हणजे कमी गॅसवरच ठेवायचं आहे परत 10-1 मिनटासाठी. आणि पूर्ण पाणी आटलं जातं. आता बघू शकता आपल्या इथे पूर्ण पाणी आटलेलं आहे. थोडासा कमी गॅस होता तरी पण देखील स्टीलची कढई असल्यामुळे थोडासा असा जाडबुडाची कढई, पण थोडासा असं करपायला लागला तर त्यामुळे पटकन सारखा मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे ना. अशा पद्धतीने आपला असा कोरडा फटफटीत असा मुळ्याचा ठेचा तयार झालेला आहे. खूप छान लागतो आणि त्याचे पराठे देखील खूप छान करू शकतो आपण, जसे की बटाट्याचे पराठे करतो.